नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत करतो या नव्या कोऱ्या टवटवीत व्लॉगमध्ये. बेसिकली आजचा हा जो व्लॉग आहे हा काइंड ऑफ तुम्हाला थंबनेल बघून थोडा अंदाज लागलाच असणार, नो डाऊट. आजच्या व्लॉगमध्ये आज आपण चाललोय मुंबईमध्ये ब्युटी एक्सपो होणार आहे जो गोरेगावमध्ये होतो. त्या एक्सपोला व्हिजिट करायला. मेरे साथ में मेरा बहुत अजीज दोस्त मुझे आज कम से कम 8 साल बाद मिलने वाला है, तो उससे भी आज मिलते हैं. आणि तिसरी गोष्ट, इन बिटवीन काय मजा झाली ते तुम्ही ती एन्जॉय करणारच, नो डाऊट. दिस इज हाऊ आय एम लुकिंग टुडे. एकदम फॉर्मलमध्ये मी चाललोय, एकदम खूप छान असा. तर आपला भाऊ आलेला आहे मेन, खास कराडचा स्पेशल हेअर स्टायलिस्ट महेश भाऊ. याचं पण युनिसेक्स सलून आहे, तर हिमालय युनिसेक्स सलून हे त्याचं सलूनचं नाव आहे. तर आता मी, महेश आणि हे त्याचे दोघं, हे आम्ही सगळे चाललोय आता एक्सपोला. तर फायनली आता आम्ही डिसिजन केलं आहे की अटल सेतून जायचं, बिकॉज हे ट्रॅफिक आहे ना, नको वाटते आता. अरे बापरे, एवढी ट्रॅफिक आहे ना. कमीत कमी आता इकडे आम्ही अर्धा तास झाला थांबलोय. नुसती ट्रॅफिक, एकाच ठिकाणी आम्ही थांबलोय. बघा, ही पण इकडेच गाडी, ही समोरची पण गाडी इकडेच आहे. आधीच हाऊस, त्यात पडला पाऊस. एकतर ट्रॅफिकनी लेट झाला आणि त्यावर आम्ही लोकेशन चुकलो, बिकॉज ते मुंबईतले रोड कसे एकामध्ये घुसलेले असतात. चुकून आपण रस्ता विसरलोय. आता फिरतोय एका ठिकाणी गोल 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 गोल. काहीच डायरेक्ट पुढचा रोड बघा, डायरेक्ट बंद आहे, डायरेक्ट बंद. पुढे रोडच नाही काय. दमलेला खरं हेअर स्टायलिस्ट आहे. काही वर्षांपूर्वी हेअर ड्रेसरची अवस्था हीच होती ना. आपली जनरेशन खूप लकी आहे, कारण आपल्या जनरेशनमध्ये ना आल्यानंतर हेअर स्टायलिंगला एक वेगळी व्हॅल्यू आली, एक वेगळी लेवल आली. तू विचार केला ना कधी आपली इंडस्ट्री एवढी ग्रो होईल? तुझं कसं होतं? आमच्या घरी म्हणायची लग्न होत नाही, पार्लरचं काम करू नको, म्हणजे एवढी एक जॉब कर. वेगळा विषय होता. बट आता खूप छान आहे बाबा, जे काय आहे लाईफ ते. सो फायनली वी आर ॲट गोरेगाव एक्सपो, मुंबई इस्को. आता जाऊन चेक करतोय की काय काय आहे तिकडे. माझी इच्छा काय माहिती आहे का, की कुठले तरी जे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत ना, त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टीचं नॉलेज घेता आलं तर त्याचा प्रयत्न आज होणार आहे. बिकॉज त्यांच्या टेक्निक्स, त्यांचं क्लायंट हँडलिंग वगैरे खूप वेगळं असतं. तर आपण वन बाय वन हे सगळे ब्रँड वगैरे बघूयात. माझी तर इच्छा नाही की असे कुठले नवीन ब्रँड विकत घ्यायचं, बिकॉज जोपर्यंत आपण रिव्ह्यू बघत नाही तोपर्यंत आपण कुठल्या गोष्टी बाय नाही करू शकत. मल्टीफंक्शनवाली शॅम्पू चेअर आहे, तर मे बी हा विचार करतो मी घ्यायचा. अच्छा, हा स्टीमरचा आहे. ॲक्च्युली मला हा कन्सेप्ट आवडला खरं. इन फ्युचर माझा विचार आहे मित्रांनो की ह्या कलरच्या पण चेअर आपल्या सलूनमध्ये घ्यायच्या. ह्या पण छान वाटतात चेअर. जर का अशा प्रकारचं इंटेरियर असेल तर खूप क्लासी वाटेल. बट मला काय माहिती, थोडंसं ग्रे कलर मला खूप जास्त आवडतो. आपल्या सलूनची पण थीम जी आहे ती पण पूर्ण ग्रेमध्येच केलेली मी. मला शिफ्ट करावं लागते डायरेक्टली आयफोनवर, बिकॉज आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग पूर्ण संपलेली आहे. आता इथून जायचं आहे मरीन लाईन्सला. काय प्लॅन असं स्पेसिफिक नाही की तिकडे जाऊन काय करायचं आहे का नाही करायचं आहे, बट स्टील फक्त जायचं आहे तिकडे. आणि तुम्हाला मी तिकडे गेल्यानंतर एक मेमरी शेअर करणार आहे. मी जेव्हा करिअरची स्टार्टिंग केलेली तेव्हा करायची, ती तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे तिकडे जाऊन. तर मित्रांनो, हा झालेला आजचा एक्सपो. ज्यांनी माझ्यासोबत फोटो काढलेत, जर का त्या सगळ्या बघत असाल तर फोटोमध्ये कसं आलो आहे मला माहीत नाही आहे, बिकॉज थोडासा मी कॉन्शियस होतो कधी कधी, बिकॉज माझी स्टार्टिंग आहे सगळी ह्याच्यामध्ये. तर आता आम्ही
मरीन लाईन्सला चाललो आहे. म्हणजे आम्हाला साहेब मस्का पाव खायला घालणार आहे. पण एक इश्यू असा आहे, पण मस्क्याचं दुकान नक्की आहे कुठे हे त्याला माहितीच नाही. मी त्याला काय बोललो माहिती आहे काय, मुंबईचे मोस्टली सगळे रोड सारखे दिसतात. तर हा बोलते अरे नाही ह्या गल्ली टाक, इकडेच आहे. अरे नाही रे, इकडे होता त्या दिवशी बघितलेलं मी, लास्ट टाइम मी आलेलो, त्याचा असं सीन चालू आहे इकडे. अडचण लय, रस्ताच सापडत नाही. ही जी लोकेशन आहे ह्याच्यावर करोडो मुलांसारखं मी पण स्वप्न बघितलेलं लाईफमध्ये. हे जे कट्टे बघता ना, हा जो कट्टा बघताय, या कट्ट्यावर बऱ्याच वेळेस येऊन एकदम डिप्रेस्ड होऊन किंवा एकदम रडून पूर्ण प्रॉमिस केलेलं स्वतःला की एक टाईम असा येईल की भरपूर काही अचीव करेल, भरपूर काही अचीव करायचं आहे. हे सगळे स्वप्न ह्याच कट्ट्यावर बसून बघितलेली आहेत आणि ती आज थोडी पूर्ण होत आहेत. आणि ही तर फक्त सुरुवात आहे, इथून अजून पुढे भरपूर जायचं आहे. यार कपल बघा ना, किती ब्युटिफुल कपल आहे. मित्रांनो हा आहे ना फू आहे ना, फू मस्त आहे. जापनीज रेस्टॉरंट आहे. इकडे सुशी मी खाल्लेली, छान आहे एकदम आतमध्ये बघा. सो फायनली आपल्याला ते जिकडे आपल्याला तो बन मस्का खायला जायचं आहे त्याची लोकेशन आपल्याला भेटली आहे. काय त्याचं नाव आहे? स्टेडियम कॅफे. तो इकडे कुठं तरी स्टेडियम आहे त्याच्या जवळच आहे, पण त्याचं नाव स्टेडियम कॅफे असं आहे. हा आहे स्टेडियम रेस्टॉरंट. फुल विंटेज लुक आहे एकदम. मला तर पहिलं वाटलं लायब्ररी वगैरे, पण मस्त आहे लुक. आणि ह्याची ना पूर्ण इराणी कॅफेची खासियत अशी असते की टोटल लुक आहे ना विंटेजच असतो. आता हे चौकोनी टेबल आणि 4 ह्या टाईपच्या खुर्च्या यांची खासियत आहे इकडची, आणि हीच ह्या लुकला स्पेशल म्हणून बनवते. इटिंग बन मस्का स्टेडियम रेस्टॉरंटमधून खाऊन नंतर डायरेक्ट घरी. मुंबईची एवढी वेगळी वाईब काय ते मला काय समजत नाही, पण मुंबईची वाइब तर है. और ऐसे ही हुआ, ट्रैफिक में बहुत टाइम तक अटका रहा. उसके बाद मैं कैसे करके घर पे आया, और घर पे आने के बाद मेरा मोबाइल डेड हो गया, इसीलिए व्लॉग एंड करना भूल गया. तो इधर तक ही अपना व्लॉग था. कैसा है मुझे याद से बताना, और मिलना मुझे नेक्स्ट व्लॉग में. तब तक के लिए धन्यवाद.